ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सोनो पंत तथा कुण्यावडिने, मामा असे बोलती. नामे शंकर शंकरा सदा समकरा, निसंग जो सन्मती. पुण्यश्लोकोचितो वारकरी संप्रदायाचा, आध्वर्यो खरा शोभतो. ऐशा संतवरा सदा शुभ करा, दांडे करा वंदितो. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की. आरबकाचे साठी पंते हाती धरली पाटी. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध महान भगवत भक्त, वैराग्य मूर्ती, लोकमान्य, देवमान्य, संतमान्य, नव्हे नव्हे ज्यांनी यह लोकातील नियम मोडून सदैव वैकुंठाला जाणारे श्रीमंत श्री जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय संतांचं महत्व सांगतात. संतांचं महत्व सांगत असताना संत या जगाकरता काय करतात त्याच्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी 3 दृष्टांत दिलेले आहेत. त्यातील अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी पहिला दृष्टांत दिलाय. आरबकाचे साठी पंते हाती धरली पाटी. आरबक ही साहित्यिक भाषा आहे, जरी मराठी असली तरी साहित्यातली भाषा आहे. आरबक म्हणजे विद्यार्थी आणि पंते म्हणजे गुरुजी. ज्या पद्धतीनं गुरुजी विद्यार्थ्याला शिकवतात त्या पद्धतीनं तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. अरे त्या पद्धतीनं संत या समाजाला शिकवतात. पहिला दृष्टांत. दुसरा दृष्टांत महाराजांनी सांगितला. बाळकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली. अरे ज्या पद्धतीनं आई आहे ना, आई जशी मुलावरती प्रेम करते, नव्हे जसा मुलगा खेळतो तशाच पद्धतीनं आई जरी शहाणी असली, आईने जरी मुलाला जन्म दिला असला तरी आई सुद्धा जसं त्या लहान मुलाची चाल असते तशाच पद्धतीनं आई सुद्धा त्या मुलाप्रमाणे चाल करते. दुसरा दृष्टांत आहे. आणि तिसरा दृष्टांत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. अरे याच्याकरता तिसरा दृष्टांत माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी दिलाय. जशी नाव आहे ना, नाव म्हणजे कोणती? पाण्यातली नाव. नावेमध्ये पाणी असावं का पाण्यामध्ये नाव असावी? बसलेली नावेमध्ये पाणी असावं म्हणजे लवकर आपल्याला पलीकडच्या तीराला जावं लागेल. जशी पाण्यावरती नाव तरंगते आणि जो प्रवासी असेल याला पहिलं तीराला जाण्याकरता जशी होडी ही पहिलं तीराला ज्यावेळेस पोच करते, तशा पद्धतीनं संत सुद्धा या समाजाकरता पहिलं तीराला अर्थात देवाच्या ठिकाणी पोच करतात. विठ्ठल चला, धावत्या युगामध्ये या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता अभंग निवडलेला आहे. त्याच्यामुळे धावता भावार्थ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. राहिलेल्या वेळामध्ये अल्पसं चिंतन करायचं आणि बरोबर 11 वाजता या ठिकाणी सेवा समाप्त करायची. चालतंय का? पंक्तीवाले स्वयंपाक तयार आहे का? तिकडं तयार आहे ना? होय मयूर दादा, करायचं जय विठ्ठल. हा, सगळ्या विज्ञान युगामध्ये सगळ्या गोष्टी स्टंट आहे आणि सगळी 5G ची गडी आहेत. 2G नाही, 3G नाही, 4G नाही, सगळं 5G.
सगळं रेडीमेड आहे, फक्त उतरावं लागतंय आपल्याला. चला, भगवान दत्तात्रयाच्या जन्म उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्षे 39वे. आणि या 39व्या वर्षातील आजचं 3 नंबरचं कीर्तन म्हणा किंवा नंबर 3चं कीर्तन म्हणा, समस्त ग्रामस्थ मंडळी चव्हाणवाडीकरांनी या ठिकाणी गेली जवळजवळ एक तप, काका मला वाटते बऱ्यापैकी पूर्ण झाली असेल. एक तप म्हणजे 50 वर्ष, 12 वर्षाचं एक तप, 12-13 वर्ष झालं सर्व ग्रामस्थ मंडळी माझ्याकडे सेवा देतात. म्हणून प्रथमतः सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. विठ्ठल त्या निमित्तानं भव्य आणि दिव्य असा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मोठ्या आनंदाने उत्साहामध्ये या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी भाविकांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा भगवान दत्तात्रयांचे जन्मोत्सव साजरे होतात आणि केले पाहिजेत, केले पाहिजेत. कारण देवाची ही जयंती साजरी होत असते, संत महात्म्यांची पुण्यतिथी साजरी होत असते आणि तुमच्या माझ्यासारख्याचं श्राद्ध होत असतं. विठ्ठल हो, अरे मी सांगत नाही, कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीता सांगतायत आणि सांगत असताना अर्जुन अनेक प्रकारचे प्रश्न भगवान कृष्ण परमात्म्याला विचारतोय. विचारत असताना अर्जुन म्हणतोय की देवा कृष्ण, अरे जर वर्षीच तुझा जन्म उत्सव का साजरा करायचा, याचं फळ काय, लोकांना उद्योगधंदे कमी आहेत का. देवानं सांगितलं, अरे अर्जुना, जो माझं कर्म खऱ्या अर्थानं उच्चारेल, सांगेल, ऐकेल, मी त्याला भव सिंधू सागरातून काय करतो, पहिलं तीराला नेत असतो. जन्म कर्मच मे दिव्य मेवम यो व्यक्ती तत्वतः त्यक्ता देहम पुनर्जन्म नैती मामे तिसोर्जुन. कृष्ण परमात्मा म्हणतोय की अर्जुना, मी त्याला भवसिंधू सागरातून नेत असतो आणि म्हणून ज्या ज्या वेळेला देव या मृत्यू लोकामध्ये येतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अरे ज्यावेळेस धर्माला ग्लानी येत असते, साधू संतांचा छळ होत असतो, त्यावेळेस माझा भगवान परमात्म्या मृत्यू लोकामध्ये येत असतात. ज्या दिवशी ज्या तिथीला साक्षात देव येतात त्या दिवशी त्यांची जयंती साजरी होत असते. म्हणून जगाच्या पाठीवरती प्रभू रामचंद्रांची नवमी आपण साजरी करतो. जगाच्या पाठीवरती रात्री 12 वाजता का होईना कुणाची आपण साजरी करतो जयंती, कुणाची. मी उक्त घेतलं नाही कीर्तन, मला तुमचा मला साथ पाहिजे आणि माझं सुद्धा या ठिकाणी साथ पाहिजे, तर बरोबर 9 वाजता आपण कीर्तन संपवणार. सुंदर वातावरण आहे, बऱ्यापैकी थंडी आहे का, चांगली थंडी आहे, चांगली थंडी आहे. मग चांगल्या थंडीमध्ये तुम्हाला टायमिंगला चांगलं जर भोजन लागत असेल तर तुम्ही फक्त बोलत राहा. रात्री 12 वाजता कृष्ण परमात्मा जन्माला येतात म्हणून गोकुळ अष्टमी आपण साजरी करतो. आज महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांचा जन्मोत्सव साजरा आपण करतो, तो पर्व काळ आहे. उद्या 4 तारखेला भगवान दत्तात्रयांचं आगमन आहे, प्रागट्यकरण आहे आणि त्यांचा आपण जन्मोत्सव साजरा करतोय. सुंदर असा आपल्या परिसरातील वातावरण आणि ग्रामस्थ मंडळीचं आतोनात प्रेम आहे भगवान दत्तात्रयांवरती आणि म्हणून चांगला असा योग या ठिकाणी आलेला आहे. त्या कीर्तन सेवेकरता जे काही मला साथ देणारे आहेत, उत्कृष्टपैकी हार्मोनियम वादक असणारे हेच ठिकाणचे ग्रामस्थ, ज्यांची दिंडी जगद्गुरु तुकोबरायांच्या
दिशेनं पायी दिंडी चालत असते. आदरणीय चव्हाणांना या ठिकाणी उत्कृष्टपैकी साथ आहे पिटीची. अण्णा तुम्ही आता डोक्यातच ठेवू नका, दुसरा सूरच वाजवायचा नाही, एका स्वरात पिटी वाजवा. अण्णांना या ठिकाणी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं गेल्या वर्षीपासून आपल्याला जसा सूर्याचा प्रकाश ज्यावेळेस पडतो त्यावेळेस सगळीकडे पहाट होत असते, सगळीकडे उजेड मात्र होत असतो. खऱ्या अर्थानं त्या सूर्याला पहिलं नाव आहे रवी, दुसरं नाव आहे सूर्य, तिसरं नाव आहे भास्कर. असं भास्कराच्या रूपानं, सूर्याच्या रूपानं गेल्या वर्षीपासून बॅटरी लावून बघावं लागतं नाही हो, असं असणारे ज्यांची खऱ्या अर्थानं काल्याची सेवा या ठिकाणी आहे ते आदरणीय भास्कर महाराज तुरे बाबा यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांच्या शेजारी असणारे प्रतिवर्षी गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी गायनाच्या रूपानं आपल्याला साथीला होते ते आदरणीय खऱ्या अर्थानं जसं परळी वैजनाथला भगवान वैजनाथ आहे, मला वाटते तिकडं जरी असला तरी आज चव्हाणवाडीमध्ये 8 दिवसासाठी वैजनाथ इथंच आहे. म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांच्या शेजारी असणारे हरिभक्तपरायण आदरणीय वारकरीनिष्ठ असणारे सर्वात सुंदर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण या चव्हाणवाडीमध्ये दाखल झाणारे मधुसूदन महाराज त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. शेजारी असणारे आळंदीकर महाराज आहेत. तिथून जर पार विनकऱ्यापर्यंत जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं परिसरामध्ये राहावं वाटतं. राहावं वाटतं का राहावं वाटतं? अरे जगामध्ये भरपूर श्रीमंत माणसं आहेत जगाच्या पाठीवरती. अरे परंतु श्रीमंत असली का कदाचित व्यवहाराच्या पैशाच्या दृष्टीनं श्रीमंत आहेत, पण तिथून जर आपण इथपर्यंत विनकऱ्यापर्यंत जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं परमार्थातली श्रीमंती ही आहे सज्जनो. चव्हाणवाडी असली काय, बंबाडवाडी असली काय, मानकरवाडी असली काय, परीटवाडी असली काय, कर्दनवाडी असली काय, लासुरण्यातल्या बऱ्यापैकी जवळजवळ त्या 12 वाड्या, लासूरनं 13 गाव, असं सुंदरपैकी परमार्थानं अध्यात्मानं आणि भजनाच्या माध्यमातून नटलेलं हा महाराजांचा परिसर आहे. म्हणून यांचं सर्वांचंच या ठिकाणी दर्शन घेतो. विशेष म्हणजे या ठिकाणी अतिशय सुंदर अशी चांगल्यापैकी थंडी आहे, पण ज्यांचं जर नाव नाही घेतलं तर माझी कीर्तन झाल्यानंतर थंडी घालवतील असे मृदंगाचारी. हरिभक्तपरायण आदरणीय सुरेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. कीर्तनातील असणारे विनेकरी आहेत, वारकरी बाबा त्यांचं दर्शन घेतो. ग्रामस्थ खऱ्या अर्थानं महाराज आपण सुद्धा महाराष्ट्रभर कीर्तन करतोय. बऱ्याच ठिकाणी रात्रीचा विना म्हटलं, पहाऱ्याचा विना म्हटलं की बऱ्याच अंशी एक थोडंसं व्यवहाराचं माध्यम म्हणून बाहेरची मंडळी या ठिकाणी आपण आणतो. पण या असणाऱ्या ग्रामस्थांचं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि त्या नावासारखंच ही मंडळी वागणारी आहेत. बरे थोडीफार माळकरी कमी असू द्या, लोकसंख्या कमी असू द्या, पण ज्याची खऱ्या अर्थानं ज्या नावानं हा सप्ताह उभा आहे अखंड हरिनाम, खऱ्या अर्थानं जो विना घेऊन अखंड देवाचं नामचिंतन करताना, आणि म्हणून खऱ्या अर्थानं ग्रामस्थ स्वतः अखंड विण्याचा पहारा 8 दिवस करतात. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देत नाही, पण इथून दंडवत घालतो का? इथून दंडवत घालतो का? कारण वान नाही पण गुण आमच्या वाडीला लागला गेल्या वर्षी. विठ्ठल विठ्ठल साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बऱ्याच वर्षापासून या वाडीचे संबंध असणारे दळवी परिवार आणि त्याच्यामध्ये आमचे किरणदादा आहेत. शेजारी असणारा कृष्णा, भगवान परमात्मा कृष्ण, खऱ्या अर्थानं कृष्णाला बघायची गरज नाही. मला वाटतं 8 दिवस कृष्णालाच बघा, त्याला बघितलं तर तो अजून चांगली सिस्टीम लावेल. अतिशय सुंदर अशी सिस्टीम या ठिकाणी आहे. पण मला वाटतंय थोडीफार जर अजून किरणदादा आणि कृष्णादादा थोडीफार जर सिस्टीममध्ये काय कमी जास्तपणा असेल तर तो व्यवस्थित करा. अजून तुमचं देव चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल
आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी आपल्या या वाडीमध्ये खरं सांगू का, माझी जवळजवळ यूट्यूबला 5-6 कीर्तन आहेत महाराज. माऊली जगद्गुरु तुकोबराच्या कृपेनं, तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं चांगल्यापैकी त्याला प्रतिसाद सुद्धा आहे. पण आज काय असो महाराज, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मजाजी फळासी आली. काय जाणो माझ्या मनामध्ये आलं गेल्या 8 दिवसापूर्वी. आणि ज्यांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांची उत्कृष्टपैकी शूटिंग या ठिकाणी कीर्तनाची होणार आहे, आमचे परम मित्र आदरणीय असणारे राजमुद्रा ग्राफिक्स HD आदरणीय भराटे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. जर आपण यूट्यूब चॅनल जर ओपन केला आणि राजमुद्रा ग्राफिक्स HD म्हणून जर नाव टाकलं तर आदरणीय भराटे दादाचं नाव येणार आहे. सुंदर क्लिअरिटी आणि चांगल्यापैकी खऱ्या अर्थानं आपल्याला बघण्याकरता सुद्धा उत्कृष्ट असा ज्यांची खऱ्या अर्थानं स्क्रीन आहे ते आदरणीय दादा, त्यांच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवा. त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. बाबाजी का शूटिंग घेतली मला माहीत आहे की या चव्हाणवाडी गावामध्ये दर वर्षी काका मी या ठिकाणी कीर्तन करतोय. ग्रामस्थांचं प्रेम आहे. मी हिथं शूटिंग करणार नाहीतर आमच्या वाडीत करू का? आमच्या वाडीत एक तर 3 वर्षांना सप्ताह असतोय, आलाय उद्याच्या मे महिन्यामध्ये. आणि आमची ग्रामस्थ असे आहेत की सप्ताह माझ्याकडनं करून घेतात, पण मला म्हणत नाहीत महाराज तुमचं कीर्तन टाका म्हणून. इतकं गडी हुशार आहेत. नाही तशी चांगलीच आहे ती बरं का, कारण मला त्या वाडीत राहायचे. तशी त्यांचं बिचाऱ्यांचं काही मत नसतं. ते म्हणतात महाराज तुम्हाला काय करायचं ती करा, म्हणजे सप्त्याचं काय करायचं ती करा. तुमच्या मनानं कोणता कीर्तनकार घ्यायचा, कलाकार मंडळी कोणती घ्यायची. बाबाजी गेल्या वर्षी योग होता तुमचा. अतिशय सुंदर अशी ग्रामस्थ मंडळी आहेत, सुंदर परिसर आहे आणि म्हणूनच सुंदर कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला सेवेकरता अभंग निवडलेला जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांचं श्रेष्ठत्व सांगतात. आणि तसा जर वारकरी संप्रदायाच्या नियमावली जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी भगवान परमात्म्याचं वर्णन करायचं असतं. तो भगवान परमात्मा कसा आहे, किती सुंदर आहे, त्याचं वर्णन केलं जातं. पहिल्या दिवशी कीर्तनकारांनी वर्णन केलं असेल तो भगवान परमात्मा कसा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. अरे तो भगवान परमात्मा किती सुंदर आहे, झाला असेल वर्णन. अरे तो कसा आहे कालच्या दिवशी वर्णन कीर्तनकारांनी केले असेल. आणि आज मात्र वारकऱ्यांच्या मालिकेप्रमाणे, वारकऱ्याच्या नियमाप्रमाणे आज संत कसे आहेत याचं गोड चिंतन करायचं आणि सेवेला पूर्णविराम द्यायचं. जगद्गुरु तुकोबराय संतांचं श्रेष्ठत्व सांगतात. सज्जन हो, जगाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचं म्हटलं तर अनेक देश आहेत या जगामध्ये. त्याच्यामध्ये भारत हा श्रेष्ठ देश आहे. अनेक देशामध्ये भारत हा श्रेष्ठ देश आहे. त्याच्या बाबतीमध्ये जर विचार करायचं म्हटलं तर भारतामध्ये अनेक राज्य आहेत. त्या राज्यामध्ये महाराष्ट्र हे श्रेष्ठ राज्य आहे. या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर विचार करायचं म्हटलं तर त्यातली त्यात महाराष्ट्र ही संतांची भूमी. ते हरीचे दास जन्म घेती, म्हणून संत हे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं महत्वाचं पद आहे. का पद आहे? कारण महाराष्ट्र ज्यांच्या नावानं ओळखला जातो, महाराष्ट्र ही संतांची भूमी. चला मी त्याच्यावरती गोड चिंतन करणार आहे. का संतांची भूमी हे सांगून जातो. जर आपण कदाचित तीर्थयात्रा जर आपल्या जीवनामध्ये घडत नसेल तर माझ्या बरोबर चला, नाही का मयूर दादा? सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आपल्यापाशी. आम्ही लोकांना सांगतो अरे काशीला चला, काशीला चला. लोकांची काशी होते पण काशी होत नाही. विठ्ठल अरे
बाहेर इकडं उत्तराखंडामध्ये चला, इकडं साऊथला रामेश्वरला चला. इकडं मात्र उत्तराखंडमध्ये गेल्यानंतर तिकडं संतांची भूमी मानली जात नाही महाराज. तिथं जर तुम्ही केदारनाथला वगैरे चालला तर तिथं अशी कमान आहे. उत्तराखंड देवभूमीमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. पण कुठली देवभूमी म्हटलं जातं. पण आपला महाराष्ट्र जर मानत असेल तर देवभूमी नाही, संतभूमी या नावानं मानलं जातं. म्हणून जगामध्ये महाराष्ट्र हा सगळ्यात श्रेष्ठ असं राज्य आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये संत आहेत म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट, या संतांच्या बाबतीत जर विचार केलं तर संतांचं हे पद आपण थोडंसं बाजूला ठेवू. का महाराष्ट्र श्रेष्ठ आहे? या महाराष्ट्रामध्ये पंत आहे म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. या महाराष्ट्रामध्ये ग्रंथ आहे म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. अरे ज्या महाराष्ट्रामध्ये संत आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये पंत आहे आणि ज्या महाराष्ट्रामध्ये ग्रंथ आहे म्हणून भगवंत आहे. विठ्ठल पंत श्रेष्ठ आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला किंमत आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ज्यावेळेस आपण येत असतो त्यावेळेस वारकरी संप्रदाय, अनेक संप्रदाय जगाच्या पाठीवर आहेत, परंतु आमचा वारकरी संप्रदाय म्हणजे कसा आहे? कुणीही या, कसाही या, खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे. अरे माझ्या ज्ञानोबा तुकोबराच्या पालखी सोहळ्यामध्ये चला, वारकरी व्हा, पताका घ्या, गळ्यामध्ये टाळ घ्या आणि दिवसभर ज्ञानोबा तुकोबा भजन करा. अरे ज्ञानोबा तुकोबा भजन केलं तर संध्याकाळी तुम्हाला त्यांच्या नावानं गुलाबजाम मिळतात. याच्यापेक्षा अजून काय ताकद पाहिजे? काय ताकद पाहिजे? अरे तिथं पाहिलं जात नाही, तिथं पाहिलं जात नाही तुमचा काकडा पाठ आहे का? तिथं पाहिलं जात नाही तुमचा हरिपाठ पाठ आहे का? पाहिलं जात नाही तुमच्या कपाळाला गंध आहे का? पाहिलं जात नाही तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे का? फक्त एवढंच पाहिलं जातं, अरे ज्ञानोबराय तुकोबरायचा गजर करतोय आणि मग मात्र संध्याकाळी गुलाबजामची पंगत आणतोय. हा वारकरी संप्रदायामध्ये श्रेष्ठत्व आहे. म्हणून पंत श्रेष्ठ आहे, पंत श्रेष्ठ आहे. दुसरा मुद्दा, पंत का श्रेष्ठ आहे? याच्यामध्ये कसाही जरी आला आणि कसं जरी नामचिंतन केलं तरी त्याला कुठल्या प्रकारचा वेळ नाही, काळ नाही. म्हणून तर ज्ञानोबराय एके ठिकाणी गोड चिंतन करतात. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरते, दोन्ही पक्ष पाही उद्धर, दोन्ही पक्ष पाही उद्धरते, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. हरि मोके वाला, हरि मोके वाला, हरि मोके वाला, हरि मोके वाला. अरे ज्ञानोबराय गोड चिंतन करतात. या पंथामध्ये कसा जरी आला तरी त्याला फक्त दंडक सांगितलेला आहे की त्याने नामचिंतन करायचं. पण शोध होणी लावे, खटनट यावे, शोध होणी लावे, भजन करावे, होणी लावे, भजन करावे, होणी लावे. दौडी पीठी भावे तो कमे, दौडी पीठी भावे तो कमे, दौडी पीठी भावे तो कमे, दौडी पीठी भावे तो कमे. शुद्ध होऊन या जावे, खटनट यावे, शुद्ध
असतो. म्हणून पंत श्रेष्ठ आहे, म्हणून पंत श्रेष्ठ आहे. म्हणून तर या असणाऱ्या संप्रदायामध्ये ही असणारी लहान मुलं यारे यारे लहान थोर याती भरती म्हणून तर या वारकरी संप्रदायामध्ये या पंथामध्ये लहान या मोठा या वयस्कर या कसा जरी आला तरी त्याचा उद्धार होत असतो. म्हणून तर वारकरी लहान मुलं असली तरी इथं टाळ घेऊन उभा राहतात. आमच्याच वाडीतील आमचाच भाचा आहे, लहान वय आहे अगदी. काय या वयामध्ये आपण बसलेल्या माणसाने आपला बायोडाटा बघा बरं. आपण या वयामध्ये काय करत असेल? चांगलंच करत असणार तुम्ही या वयामध्ये सुद्धा. काय काय लय विचित्र असत्या तू बघा. तो का ती लहान मुलं सुद्धा आहेत, आपल्याच वाडीतील असतील. असू द्या, खेळू दे त्यांना, कुणी त्यांना खवळू नका. ती मंडपात जरी आली आणि खेळली तरी त्यांचा उद्धार आहे, त्यांचा उद्धार आहे. इथं टाळ जरी घेतला, टाळ जरी कीर्तनामध्ये वाजवला तरी त्यांचा उद्धार आहे. पण इथं येऊन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. नाहीतर काय काय महाराज कार्टी इतकी बिलिंदर असते ते. मला वाटतं इथली वाडीतली लहान मुलं म्हणजे जणू काय हारातील गुलाबाची फुलं आहेत कुणाष्ट. गुलाबातील फुलं ज्या अर्थी कीर्तनामध्ये टाळ घेतात, कीर्तनामध्ये येऊन कीर्तन ऐकतात, ज्या अर्थी लहान मुलं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहतात, बसतात, त्या अर्थी गुलाबाची फुलं आहेत गळ्यातील. आणि काय काय ठिकाणची डुकराची पिलं आहे ती राव. त्यांना किती बी सांगा, अजिबात संस्कार नाहीत, अजिबात कळत नाहीत. नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही करी काल थोरी, नाही करी काल थोरी. सोन सुकर बापुडी, सोन सुकर बापुडी, सोन सुकर बापुडी. नाही तरी काय थोडी, नाही करी काल थोडी. म्हणून या पंथामध्ये आल्यानंतर, इथं आल्यानंतर आपला उद्धार होईल. लहान या मोठा या वयस्कर या त्याचा उद्धार होणार आहे. म्हणून मी बऱ्याच अंशी सांगत असतो कीर्तनातून, लहान मुलांना संस्कार दिले पाहिजे. पण जाता जाता एक वाक्य लक्षात घ्या. आपण या संसाराकरता रात्रीचा दिवस करतोय, दिवसाची रात्र करतोय, हाडाची काढ करतोय, रक्ताचं पाणी करतोय. कुणा करता? घरातील व्यक्तींकरता. याच्याही अजून बारीक चिंतन करायचं म्हटलं तर आपल्या मुलांना आपण कमवण्याकरता, त्यांना योग्य संस्कार लावण्याकरता, चांगल्यापैकी शिक्षण देण्याकरता गरज आहे पैशाची. पण जेवढ्या किमतीमध्ये संपत्तीला किंमत आहे त्याच्या लाख पटीनं संस्काराला किंमत आहे बरं का. संस्काराला किंमत आहे दादांनो. आपण एक वेळ किती संपत्ती मिळवा आणि आपल्या मुलाला जर संस्कार नसतील तर मिळवलेली संपत्ती क्षणामध्ये तो मुलगा राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दादांनो एक वाक्य ऐका की मुलांना संपत्तीही कमवून ठेवा आणि मुलांना द्यावे तेवढे जास्त संस्कार देण्याचा प्रयत्न करा. आज जगाच्या पाठीवरती विज्ञान युग आलेलं आहे, चांगलं युग आहे. सगळ्या गोष्टी इथं काय चाललेलं एक क्षणामध्ये कळते. त्याच्यामध्ये संस्कार नावाची चीज मात्र शिकवली जात नाही दादांनो. म्हणून संस्कार कुठं शिकवले जातात त्याची शाळा मात्र मुळीच नाही. म्हणून संस्कारातलं हे पारमार्थिक आध्यात्मिक हे स्टेज आहे. इथं मात्र संतांच्या, इथं साधूंच्या आणि देवाच्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि म्हणून आपल्या मुलांना संस्कार लावा. बऱ्याच अंशी लोक बघतात उच्च शिक्षण घेतलेलं असतं परंतु मुलांना संस्कार नसतात. मी बऱ्याच अंशी सांगत असतो, एका ठिकाणी कीर्तनाला जाण्याचा योग आला.
जात असताना सज्जन असं 7 ते 9 कीर्तन होतं. पण मला वाटते 2007 साली मी आळंदी सोडली आणि नंतर इकडं योग आला महाराज. त्यावेळेस काय गाडी वगैरे नव्हती. आता गाडी आहे, बरी हप्त्यानं का असं. आणि हप्ता तरी फेडायची मयूर दादा कुणाकडे ताकद आहे? हे काही बसलेली मंडळी त्याच्यासाठीच आहेत. आणि मग मात्र तिकडून लांब प्रवास होता म्हणून मी लवकर गेलो महाराज. 7 वाजता तिथं, 7चं कीर्तन 5 वाजता तिथं गेलो. लांबून प्रवास केल्यामुळे हातपाय तोंड धुण्याकरता मी नेहरू वगैरे खुंटीला अडकवला. प्रकार असा घडला, हातपाय तोंड वगैरे धुतले, पाय वगैरे पुसले, नंतर नेहरू मी अंगामध्ये घातला. काय माझं भाग्य असेल मला तेव्हा कळलं, उजळले भाग्य आता. नेहरू घातला, पण नेहरू घातल्यानंतर खिशामध्ये जड लागलं. परत मनामध्ये प्रश्न आला की कार्यकर्त्याने मयूरदादा काय केलं असेल काय माहिती, अगोदर श्रीफळ दिला का काय कोणाष्ट म्हटलं. त्या अर्थी जड लागतंय त्या अर्थी. आणि मग हात घातला तर कुणीतरी वाळू भरली होती माझ्या नेहरूच्या खिशामध्ये. ज्यांच्या घरी माझं स्वागत केलेलं होतं, निवासस्थान होतं, त्यांना म्हणलं भाऊसाहेब चांगली व्यवस्था आहे. म्हणले काय महाराज अडचण? म्हणलं बाकीच्या अडचण जाऊ द्या, पण मी हातपाय तोंड धुण्याकरता नेहरू खुंटीला अडकवला, हातपाय तोंड धुतले, पुसले, नेहरू घातला, पण जड खिशामध्ये काय लागते म्हणून हात घातला तर नेहरूमध्ये कुणीतरी वाळू भरली. ती म्हणला महाराज जाऊ द्या, त्याचं काय म्हणावं घेता. म्हणलं वाळू भरली राव कीर्तन करायच्या खिशात. पाकिट असतं तर वेगळी गोष्ट होती, एखादा तोळा असता तर वेगळी गोष्ट होती. आता कुठपर्यंत आलाय, कुठपर्यंत आलाय तोळा? काय आपली त्याची गाठ भेटच नाही. कशाला त्या भानगडीत पडायचे तोळ्याच्या 2 तोळ्याचे. अहो वाळू भरली. अहो म्हणला महाराज आमच्या भावाचं पोरग आहे, बावळाट पोरग आहे. गावानं सांगितलं, वाडीनं सांगितलं, पाहुणे रावळ्या मंडळीने सांगितलं, आम्ही सांगून थकलो परंतु तो ऐकायला तयार नाही. म्हणलं आमच्या भावाच्या मुलानं भरलेली असेल. म्हणलं तुमच्या भावाच्या मुलानं माझ्या नेहरूच्या केशामध्ये वाळू भरली, तुमचा मुलगा काय करतोय? ती म्हणला तो का तुमच्या बुटात पाणी ओततोय. म्हणजे तो तर का शहाणा होता का? मला वाटतंय असे संस्कार जर असतील उद्धार होणार नाही. त्याच्याकरता पंथ श्रेष्ठ असावा. माझा मुद्दा इथपर्यंत आहे, पंथ श्रेष्ठ असावा. म्हणून वारकरी पंथाची दीक्षा घ्या. या वारकरी पंथाच्या दीक्षेमध्ये काय आहे? पथ्य नाम विठोबाचे. अरे याच्यामध्ये फक्त पथ्य आहे, ते म्हणजे विठोबाचं नामचिंतन घ्यायचं. म्हणून वारकरी पंथ श्रेष्ठ आहे. दुसरा मुद्दा, ग्रंथ श्रेष्ठ आहे. नीट मुद्दा व्यवस्थित लक्षामध्ये ठेवा. आणि भाऊ मी कीर्तन झाल्या विचारणार आहे बरं का, तरच एक एक पंक्तीला सोडणार आहे, लक्षात घ्या. दुसरा मुद्दा आहे, ग्रंथ श्रेष्ठ आहे. या संत महात्म्यांनी तुमचा आमचा उद्धार होण्याकरता ग्रंथाची निर्मिती केली. आज जर ग्रंथाची निर्मिती झाली नसती तर मला वाटतंय काय नावानं चव्हाणवाडीकरांनी सप्त्याचं आयोजन केलं असतं. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पाराय. अरे त्या असणाऱ्या संत मंडळींनी ग्रंथाची निर्मिती केली. म्हणून मी बऱ्याच अंशी सांगत असतो की त्या संतांनी ग्रंथाची निर्मिती केली म्हणून आपल्या घरी ग्रंथ असावा. ज्याच्या घरी म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, नामा म्हणे चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचिता सनात होती जीव, वाचिता सनात होती जीव, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या ज्ञानोबरांनी नसती निर्मिती केली तर आपण काय वाचन केलं असतो, काय वाचन केलं असतं. म्हणून एक गोड वाक्य सांगतो, पटलं तर टाळी वाजवा, नाही पटलं कीर्तनातून उठून जावा. वाक्य असं सांगतो, जर आपण आपल्या घरामध्ये जर ज्ञानेश्वरी उघडून निदान आपण त्या ज्ञानेश्वरी नुसतं बोट फिरवा, ऐका नीट वाक्य, त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीवरून आपण बोट फिरवा, अरे ज्ञानोबा आहे आयुष्यभर तुमचं बोट सोडणार नाहीत.
आयुष्यभर ज्ञानोबराय तुमचं बोट सोडणार नाहीत. ज्ञानोबरायांची कृपा आहे. काय ज्ञानोबरायांची कृपा आहे. एका ठिकाणी अभंग असा आहे. काय सामर्थ्य आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावे पंढरी ज्ञान होय ऐसावर त्या टिके वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी होय ज्ञानेश्वरी वाचन करा. ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये असू द्या. काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये. 9036 ओव्या आहेत. बघा आपली सप्ताहाची प्रत्येक वर्षाला आपला आकडा वाढतोय. पण आकडा वाढत असताना वाचनाचा सुद्धा आकडा वाढला पाहिजे. नाही आपल्याला बसता येत 8 दिवसामध्ये, निदान घरी तरी दररोज आपल्या जीवनामध्ये पारायण व्हावं. काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये. भरपूर काय ज्ञानेश्वरीमध्ये आहे. एखाद्याला चांगल्या शेतकऱ्याला जर शेती करायची असेल तर माझ्या ज्ञानोबरांनी 9036 ओव्यामधील 3500 ओव्या माझ्या शेतकऱ्याकरता खर्च केलेले आहेत. आता शासन जागं झालं. पाणी अडवा, पाणी जिरवा. आता सगळ्या गावामध्ये, शहरामध्ये, खेड्यापाड्यामध्ये अनाउन्सिंग करते, झाडे लावा, झाडे जगवा. अरे माझ्या ज्ञानोबरांची कृपा काय आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या ज्ञानोबरांनी सांगितलंय, नगरेची रचावे, जलाशये निर्मावे, महावने लावावी नानाविधी. अरे ज्ञानोबरा काय शिकवतात. त्या कालखंडामध्ये 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरांनी सांगितलंय. म्हणून त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचा. म्हणून असं एक पद आहे, वाचाल तर, वाचायचं असेल तर वाचन करा. नको त्या गोष्टी नका वाचू. वाचा, वर्तमानपत्र वाचा, पण जे आपल्याला हितकारक आहे, जे वाचल्यानंतर आपला उद्धार होणार आहे. म्हणून संत महात्म्यांचा ग्रंथ श्रेष्ठ आहे. चला, पंथ श्रेष्ठ आहे, ग्रंथ श्रेष्ठ आहे. अभंग आहे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. आणि पुढचं पद महत्वाचं आहे, ध्रुवपद. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ऐका, अतिशय योग्य प्रमाण आहे. आणि उद्याचा जो दिवस आहे तो मला वाटतंय आजच चिंतन होतंय का काय कुणाष्ट. उद्या एकादशीचा पर्व काळ आहे. म्हणजे दिवसभर चारा पण उद्याच्या पंक्तीवाल्यांनी ध्यानात ठेवा. एकादशीचा पर्व काळ आहे, पण नुसती एकादशी नाही तर उद्या गीता जयंती. गीता जयंती आहे. माझ्या ज्ञानोबरायांनी कृष्ण परमात्म्याची जी मुलगी आहे जी गीता, त्या गीतेला आत्मसात केलं. आणि 9036 हे अलंकार माझ्या ज्ञानोबरायांनी त्या गीतेला घातले. कारण देवाची ही आवडती मुलगी होती गीता, जिचं नाव गीता होतं. पण देवाची आवडती जरी असली तरी ती गीता संस्कृत भाषेमध्ये होती. आवडती जरी असली तरी संस्कृत भाषा कुणाला कळायला तयार नाही. पण माझ्या ज्ञानोबरांनी त्या गीतेला आत्मसात केलं आणि ते 9036 ओव्या ज्ञानेश्वरीतल्या त्या गीतेला अलंकार घातले. जसे अलंकार माझ्या संतांनी घातले तसे गीता लखलखाटायला लागली. तिचा उजेड पडला. आणि उजेड पडल्यानंतर मग नामदेवराव म्हणतात, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. अरे त्या गीतेचं नावच बदललं. काय नाव ठेवलं? नाम ज्ञानेश्वरी. अशी असणारी ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा. पंथ श्रेष्ठ आहे. दुसरा मुद्दा सांगा सांगा. ग्रंथ श्रेष्ठ आहे. अरे पंथ आम्हाला कळाला, ग्रंथ आम्हाला कळला, आणि म्हणून भगवंत आम्हाला कळेल. विठ्ठल भगवंताच्या बाबतीमध्ये आपल्याला चिंतन करायचंय. आपण 8 दिवसामध्ये काय देव आहे, का त्याला देव म्हटलं जातं, का त्याला भगवंत म्हटलं जातं, का त्याला अवधूत नाव आहे, का त्याला भगवान दत्तात्रय नाव आहे.
चला त्याच्या बाबतीमध्ये आपण चिंतन 1-2 मिनिटांमध्ये करू. हा पर्व काळ आहे आणि हा असणारा भगवान दत्तात्रयांचा उत्सव म्हणजे कदाचित हे असणारा उत्सवामध्ये स्पेशल मॉडेल म्हणजे भगवान दत्तात्रयांचं आहे. काय आहे? रामनवमीला आपण पाहतो प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आहे, गोकुळाष्टमीमध्ये कृष्ण परमात्म्याचा आहे. पण हा जो पर्व काळ आहे भगवान दत्तात्रयांचा, स्पेशल राम नाहीत, स्पेशल विष्णू नाहीत, स्पेशल शंकर नाही, तर तिन्हीच ऐक्य म्हणजे भगवान दत्तात्रय. तिन्हीच ऐक्य आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. म्हणून तर त्यांना अवधूत चिंतन म्हटलं जातं. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, काही वेळेला जर भगवान शंकराची जर मूर्ती नसेल तर मला वाटतंय तिथं जर शंकराला आवडणार काय आहे? बोला. शंकराला आवडणारे बेल आहेत, बेलपत्र आहे. मला वाटतंय भगवान शंकराची मूर्ती नाही कदाचित, पण आम्ही मूर्ती आहे म्हणून समजलं तिथं, आणि जर तिथं बेल वाहिले तर तेवढं महत्व प्राप्त होईल का? पांडुरंग परमात्मा आहे, पुढं आहे, आणि तिथं आम्ही तुळशी अर्पण केली, तितकं महत्व प्राप्त होईल? म्हणजे बाकीच्या ज्या देवता आहेत या देवताला आवडणारी जी एखादं पत्र असेल ते जर वाहिलं तर त्याचं आम्ही दर्शन घेऊ शकत नाही, बेलाच त्याचं आम्ही दर्शन घेऊ शकत नाही. पण या भगवान दत्तात्रयांच्या अवतारामध्ये दत्ताची मूर्ती नसू द्या महाराज, त्याच्याऐवजी औदुंबराचं जर झाड असेल तर आम्ही त्याचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. ही ताकद आहे भगवान दत्तात्रयांची. विठ्ठल म्हणून भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव आहे तो विशेष आहे. कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवता एकवटलेले आहेत, म्हणून तर त्याला भगवान म्हटलं जातं. आणि भगवान देव त्याला म्हणायचं कुणालाही म्हणू नका. समाजामध्ये काही माणसं अशी दयाळू असतात, कृपाळू असतात, पण माणसं त्याला म्हणतात अरे देवासारखा तू धावून आला. पण देव म्हणतात का? देव म्हणतात का? देव म्हणत नाही. पण देवासारखा धावून आला, देव होऊ शकत नाही. अरे ज्ञानोबरायांना विचारा, ज्ञानोबरायांना विचारा, देव म्हणायचं कुणाला? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता. अरे ज्याच्याशिवाय काहीच, ज्याच्या ताकदीशिवाय काही चालू शकत नाही, काही हलू शकत नाही, त्याला म्हणायचं देव, त्याला म्हणायचं देव. आणि असं देवत्व आपल्या या वाडीमध्ये आहे, भगवान दत्तात्रय आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्याला देव सुद्धा म्हटलं जातं आणि त्याला गुरु सुद्धा म्हटलं जातं. ते दत्त जन्म उत्सवा दिवशी जे कीर्तनकार आहेत ते कदाचित त्याच्यावरती 100% चिंतन करतील. कारण आपण म्हणताना सुद्धा असं म्हणतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव. ते गुरु सुद्धा आहेत आणि देव सुद्धा आहेत, त्याच्यावर जास्त चिंतन करत नाहीत. त्याला देव म्हणतात ज्याच्या ठिकाणी सगळी सत्ता आहे. म्हणून ग्रंथ श्रेष्ठ आहे, पंत श्रेष्ठ आहे, भगवंत श्रेष्ठ आहे. पण हे 3 मुद्दे ज्याच्यामुळे श्रेष्ठत्वाला आलेले आहेत ते मात्र संत श्रेष्ठ आहेत. अभंगाचं 2रं चरण. पहिला मुद्दा आहे या जगाच्या पाठीवरती संत श्रेष्ठ आहेत, म्हणून महाराज या ठिकाणी गोड चिंतन करतात. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. अरे जगामध्ये संत श्रेष्ठ आहेत. का श्रेष्ठ आहेत? कारण संतांचा महिमाच वेगळा आहे, अलौकिक असा महिमा आहे. अरे ज्या संतांमुळं आम्हाला ग्रंथ कळला, ज्या संतांमुळे आम्हाला पंत कळला, आणि ज्या संतांमुळे आम्हाला भगवंत कळला, असे संत जगाच्या पाठीवरती श्रेष्ठ आहेत. का श्रेष्ठ आहेत? पहिला मुद्दा, संत का श्रेष्ठ आहेत? आपण जर व्यावहारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण ज्या घरामध्ये राहतोय त्या घरामध्ये आपली आई ही स्त्रीच आहे, त्या घरामध्ये आपली मुलगी ही स्त्रीच आहे, त्या घरामध्ये आपली पत्नी ही स्त्रीच आहे, आणि त्या घरामध्ये आपली बहीण ही स्त्रीच आहे. नीट ऐका, नीट ऐका. अरे ज्या घरामध्ये आपली बायको आहे
ज्या घरामध्ये बहीण आहे, ज्या घरामध्ये आपली पत्नी आहे आणि ज्या घरामध्ये आपली आई आहे, ही स्त्री जरी असली तरी त्या बहिणीला आमच्या संत महात्म्यांनी सांगितलंय, त्या बहिणीला भाऊबीज आली म्हणून तर भाऊबीजीचा जो दिवस असतो तो कोणता दिवस म्हणतात? भाऊबीज करताय ना साजरी, का नुसतंच हेलपाट्यावरी जाम होत आहे बहिणीच्या आणि भावाच्या घरी जाऊन? कोणता दिवस? यम द्वितीया म्हणतात. ज्या दिवशी यमीनं यमाला ओवळलेला आहे म्हणून तो दिवाळीतला सण म्हणजे भाऊबीज आहे. लक्षात राहू द्या, लक्षात ठेवा, नाहीतर अख्खं मुसाळ केरात जायचं. विठ्ठल दिवाळीच्या सणाला भाऊबीजीला त्या बहिणीनं आपल्याला ओवळलं पाहिजे. राखी पौर्णिमेला त्या बहिणीनं आपल्याला राखी बांधली पाहिजे. स्त्रीच आहे. आईच्या बाबतीमध्ये विचार केलं तर आईचं दर्शन घ्यावं. नुसतं दर्शन घेऊन उपयोग नाही. जेवढं म्हणून आई आपल्यावरती प्रेम करेल त्याच्या लाख पटीने त्या आईवरती प्रेम करा. आपला पांग फेडेल ती, आपल्याला आशीर्वाद चांगले देईल. तिसरी गोष्ट, मुलीच्या बाबतीमध्ये ती लहान आहे तोपर्यंत तिला चांगल्यापैकी शिक्षण द्या. एकदा ती उपवर झाली, चांगल्याच्या हातामध्ये तिचा हात द्या. आशांच्या हातामध्ये हात देऊ नका की सकाळी जाईल कामाला आणि संध्याकाळी मात्र 12 फुटीचा सुद्धा रोड त्याला चालायला पुरणार नाही, मग ती लिजून खेळत येईल. ती तर वाटुळं करलच, पण आपल्या सुद्धा पुरीचं वजं वाटुळं करल. चांगल्याच्या हातामध्ये हात द्या. त्या असणाऱ्या उपवर झालेली आपली मुलगी चांगल्यापैकी दुसऱ्याच्या हातामध्ये हात द्या आणि तिचा विवाह करून टाका. लास्ट राहिली आपली पत्नी आहे, आपली अर्धांगिनी आहे. त्या अर्धांगिनीच्या बरोबर मात्र सुखानं आणि समाधानानं संसार करा. हे ज्यांनी शिकवलं ते म्हणजे संत आहेत. दुसरा मुद्दा, का जगाच्या पाठीवरती संत श्रेष्ठ आहेत? या जगाच्या बाबतीमध्ये जर आपण बारकाने विचार केला तर मनुष्य हा तितका सुंदर प्राणी नाही, तितका सुंदर प्राणी नाही की जेवढे जगामध्ये बाकीचे योनी आहेत तशा योनीच्या बाबतीमध्ये विचार केला तर 84 लक्ष योनी आहे. पण 83,99,999 योनी ह्या इतर आहेत आणि एकच योनी माणसाची योनी आहे. पण या माणसाच्या योनीच्या व्यतिरिक्त या असणाऱ्या देवानं अशी काय बाकीचे प्राणी निर्माण केलेले आहेत. माणूस हा जास्त हुशार सुद्धा नाही, माणसापेक्षा हुशार चिंपाजी नावाचं माकड आहे, शास्त्रामध्ये आलेलं आहे. इतकं हुशार आहे ते माकड. डॉल्फिन नावाचा मासा आहे, चिंपाजी नावाचं माकड. महाराज असं सांगितलं जातं, मी मोठ्याच्या मुखातून वाक्य ऐकलेलं आहे, ते चिंपाजी नावाचं माकडानं एखादा जर मनुष्य किंवा एखादा प्राणी जर त्यानं पाहिला, त्याची कपॅसिटी मेंदूची एवढे 10,000 माणसं ती डोक्यामध्ये ठेवतो. इतकं हुशार आहे. आम्हाला सुद्धा कीर्तन झाल्यावर म्हणतात, महाराज जय हरी 1 नंबर कीर्तन झालं, कधी 2 नंबर करायचा योगच नाही आला. कशाला 2 नंबरच्या भानगडीत पडतोय? 1 नंबर कीर्तन झालं म्हणलं, चांगली गोष्ट आहे. म्हणलं महाराज ओळखलं का? मी म्हणलं ओळखलं का वाटतंय. काय काय लय माणसं पुढची असतात. ओळखलंय म्हणलं तर द्यायचं का नाही सोडून? नाही कुठं गाठ पडली होती, आता कशाला एवढं डोक्यात ठेवू? म्हणजे कीर्तनकाराच्या डोक्यात राहत नाही, सर्वसामान्यांचं सोडून द्या. म्हणजे माणसाच्या डोक्या या मेंदूपेक्षा चिंपाजी नावाचं माकड आहे, त्याचा मेंदू चांगल्यापैकी तज्ञाच्या बाबतीमध्ये ते हुशार आहे. दुसरी गोष्ट, माणसापेक्षा सुंदर प्राणी मनुष्य हा मीडियम मध्ये आला, याच्यापेक्षा सुंदर बरेचसे काय पशु पक्षी आहेत. बघा तुम्ही इकडं उजनीला जावा, उजनी धरणावरती किंवा इकडं भिगवणच्या इकडं जावा. कशाला? मासं पकडाय, मासं खायला. ढाब्यावरती नका. सकाळच्या वेळेला जर तुम्ही गेला उजनी धरणावरती, इकडं ओढ्या वगैरे आहेत, तिथं बरेचसे काकाजी होडीतून चांगल्या प्रकारचे सुंदरपैकी अगदी रूपवान प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी महाराज आपल्याला पाहायला मिळतात. आपण जात नाही, पण बाहेरची बरीचशी शहरातील मंडळी ते बघण्याकरता सकाळी येतात. किंवा आपण जरी रानामध्ये शेतामध्ये काम करत असू तर असे काही पक्षी आपल्या निदर्शनाला पडतात की त्याला पाहिल्यानंतर असं एकटक बघत बसू वाटतं. काय देवाची रचना आहे.
किती सुंदर दिलेला आहे देवानं तो गुण. याच्यापेक्षा सोडून द्या. काय झालं, पाठीमागं मागच्या 6 महिन्यापूर्वी माझं पिंपळगाव या ठिकाणी 50वं वर्ष होतं. त्या निमित्तानं कीर्तन होतं. 12 दिवसाचा कार्यक्रम होता. 7वा दिवस माझ्याकडे होता. मी येता येता सज्जनो मला कीर्तनामध्ये एक चिठ्ठी आली की महाराज बिबट्या सुटलाय म्हणून. परवा दिवशी आलतं वाटतं इथं कुठतरी परिसरात आपण. आणि महाराज थोडंसं एक 15-20 मिनिटं अर्धा तास कीर्तन लवकर सोडा. काय नाही म्हणलं हरकत, लवकर जरी सुटलं तरी काय. आलं लक्षात तुमच्या. आणि आज काय टायमिंगलाच सुटणार आहे. फक्त थोडासा लोड नाही पण ओव्हरलोड आहे शूटिंगचा, नाही का मग. आणि मग सोडलं मी कीर्तन. जेवण वगैरे झाली आणि सज्जन बघता काय, मी ज्या वेळेस माघारी रिटर्नचा प्रवास केला आणि ज्याच्यामुळे मी कीर्तन सोडलेलं होतं ते माझ्या लाईटीच्या समोर बिबट्या. महाराज एवढं चांगलं त्याच्यावरती असं बघितलं ना, असा जसा फोकस पडला जणू काय त्याच्या अंगावर कुणीतरी तेल टाकलंय का काय, इतकं चमचमीत दिसत होता. एवढं रूपवान त्याचं शरीर होतं. फक्त हे बघण्याकरता 2 व्हीलरची गरज नाही बरं का. 4 चाकी गाडी पाहिजे. नुसती 4 चाकी असून उपयोग नाही, काचा बंद पाहिजे आणि मग त्याला बघितलं पाहिजे. 5 मिनिटं महाराज बघितलं, रामकृष्ण हरीचा जप केला, ती गेलं निघून. हाय आपल्यावरती देवाची कृपा आणि तुमच्यासारख्याचे आशीर्वाद आहेत म्हणून. एवढा सुंदर प्राणी, पण मला वाटतंय जेवढा सुंदर प्राणी जगामध्ये आहे तेवढा सुंदर मात्र मला वाटतं माणसामध्ये नाही. माणसामध्ये नाही. हत्ती हा मेंदूच्या बाबतीमध्ये फार भला मोठा मेंदू आहे. मला वाटतं जेवढा हत्तीला मेंदू आहे तेवढा आपल्याला अजिबात नाही. बऱ्याचशा अशा काय गोष्टी आहेत. अरे पळायच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर घोड्यासारखं ज्याचं पळणं नाही, मला वाटतं माणसाचं तसं पळणं आहे का, तसं पळणं माणसाचं नाही. म्हणजे मनुष्याच्या बाबतीमध्ये जर आपण बारकाने विचार केला तर या बाकीच्या योनीपेक्षा माणसाकडे तितकं नाही की जितकं बाकीच्या पशुपक्षाकडे प्राण्याकडे भगवान परमात्म्याने त्यांना गुण दिलेला आहे. मग माणसंच का श्रेष्ठ आहेत, कारण माणसामध्ये संत झाले म्हणून मनुष्य श्रेष्ठ आहे. विठ्ठल म्हणून जगामध्ये संत हे श्रेष्ठ आहेत. चला शेवटचा मुद्दा सांगतो. संत या पदाला पूर्ण विराम देतो. संत का श्रेष्ठ आहेत. सुरधरा कृष्ण परमात्मा लहान आहेत. 6-7 वर्षाचा कृष्ण परमात्मा आहे. आणि अशा वेळेला मात्र सज्जन हो, यशोदा मैयानं घरामध्ये पाहिलं आणि यशोदा मैयानं घरामध्ये पाहिल्यानंतर भांड्यामध्ये पाहिलं तर दूध वगैरे नाही. यशोदा मैयाच्या लक्षामध्ये आलं, अरे एखादा पाहुणा रावळा आला, एखादा महाराज आला, एखादा प्रतिष्ठित माणूस आला तर त्याला दूध देण्याकरता, चहा देण्याकरता दुधाचा टिपका नाही. आणि मग मात्र हे काम कृष्ण परमात्म्याला सांगावं. अरे कृष्ण परमात्मा कोण आहे, जगाचा जगनायक आहे, ज्याच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे, असा कृष्ण परमात्मा आहे. आणि म्हणून तर त्याला म्हटलं जातं यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. अरे त्याला कृष्ण परमात्मा म्हटलं जातं. म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरु, त्याला कृष्ण म्हटलं जातं. आणि यशोदा मैयानं मात्र कृष्णाला हाक मारली. अरे कृष्ण, हाक मारली. कृष्ण आला धावपळत. यशोदेनं सांगितलं, कृष्णा एक काम कर, आपल्या गोट्यामध्ये जा आणि एवढं दूध घेऊन ये, धार काढून ये. आता तो कृष्ण परमात्मा होता, गेला कृष्ण परमात्मा. पण जात असताना सज्जन हो, जी खऱ्या अर्थानं राधा होती ती राधा मात्र त्या वाटेवरून निघालेली होती. आणि तिला राधा म्हटलं जातं. तिला राधा म्हटलं जातं. आपल्या गावातली, वस्तीची, शहरातली राधा नाही. म्हणून जी कोण राधा असेल त्यांना या ठिकाणी क्षमा मागतो. अरे राधा तिला म्हटलं जातं. या राधा शब्दाचा जर उलट अर्थ केला तर तिच्या डोळ्यातून सारख्या धारा वाहतात, म्हणून तिला राधा म्हटलं जातं. अरे राधा म्हणायचं कुणाला, राधा तिला म्हणायचं की ज्याच्या कृष्ण परमात्म्याशिवाय ज्याचं चिंतन नाही, तिला राधा म्हणायचं. आणि ती राधा मात्र ज्यावेळेस त्या रोडच्या दिशेने निघालेली होती, ती राधा मात्र दुसरं चिंतन कुणाचं नव्हती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. अरे जिच्या रोमारोमामध्ये भगवान कृष्ण परमात्मेश्वर चिंतन नाही, अरे ज्याचं चिंतन करायचं तोच पुढं. आणि मग मात्र जो पुढं असणारा भगवान कृष्ण परमात्मा भेटला, सुखाची प्राप्ती झाली. कृत्य झालं, इच्छा केली ते पावलं. किंवा ज्ञानोबराय गोड चिंतन करतात. अरे ज्ञानोबराय म्हणतात, किंबहुना सोये जेव्हा आत्मयाचे नील आहे, तेथे जे होय तया नाम सुख. अरे ज्या ठिकाणी कृष्ण परमात्मा गोपीच्या ठिकाणी ज्यावेळेस दर्शन मिलन झालं आणि ज्या ठिकाणी जी अवस्था प्राप्त झाली त्याला म्हणतात खऱ्या अर्थानं सुख. हे संसारातलं सुख अजिबात तुम्ही अपेक्षा करू नका. हे संसारातील सुख फक्त काही क्षणापुरतं असतं, काही वेळेपुरतं असतं, काही मिनिटापुरतं असतं. कारण या संसाराच्या बाबतीमध्ये तुम्ही संसार केला, तुमच्या वाडवडिलांनी संसार केला, पजोबांनी केला, म्हणून तर महाराज म्हणतात, आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अरे संसाराच्या बाबतीमध्ये कशाला सुख म्हणायचं. लग्न झालं म्हणजे ह्या काळात लग्न होणं अवघडच आहे बरं का महाराज. तुमच्याकडे काय माहिती कसं आहे. तसंच आहे. हा तसंच आहे. म्हणजे आमच्याकडे लवकर होते ते, तुमच्याकडं आमच्याकडे बघायचीच गरज नाही, डायरेक्टच कार्यक्रम. लग्न झालं आणि लग्न झाले 5-6 महिने झाले आणि झाल्यानंतर ती पत्नी मात्र आपल्या पतिराजांना म्हणू लागली, का हो आपला संसार येथेच चाललेला आहे. हो म्हणले, एकदम चाललेला आहे. त्याला बी आवर घालायचा होता, पण त्यानं आपल्या पत्नीला विचारलं, अगं एवढा आपला चांगला थाटामाटात संसार चाललेला आहे, तू माझ्याकडं काय बघून माझ्याबरोबर लग्न केलं. ते म्हणले, अहो जाऊ द्या. परत त्यानं प्रश्न केला, तू माझ्याकडे काय बघून लग्न केलं. ते म्हणलं, अगं जाऊ दे. परत त्याला राहील नाही. ती म्हणली, काय बघून माझ्याकडे तुम्ही लग्न केलं. ती म्हणली, आता खरंच सांग का, तुम्ही 2-3 बाऱ्या मला भांडी घासताना पाहिलं आणि म्हणून मी लग्न केलं. म्हणलं कुठानच गेला आपला परत. काय संसारामधल्या गोष्टी आहेत, काय तथ्य आहे. तेवढ्या पुरता सुखाचा वाटतो आपल्याला संसार, तेवढ्या पुरता सुखाचा वाटतो. काय या संसारामध्ये किती रात्रंदिवस संसार करा, पण या संसारामध्ये शेवट हा दुःखरूपी संसार आहे. किती बी सुखाच्या गोष्टी असू द्या, पण शेवट राख रांगोळी आहे. चला, माझा मुद्दा इथपर्यंत होता. कुठं बोला बोला की म्हणा की तुम्ही कीर्तन चाललं होतं. राधा कृष्ण परमात्म्याचं मिलन झालं, सुखाची प्राप्ती झाली. पण 1 तास झालं, 2 तास झालं, का कृष्ण येईना. इकडं मात्र जी आई होती यशोदा मायेच्या लक्षामध्ये आलं, कृष्ण गेलाय कुठं. अरे गायची धार काढायला 3 तास भरपूर झाले का गायची धार काढायला. हा हा अरे 10 मिनिटं जास्त झाली, त्यातली त्यात मशीन असली 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम झाला. परत काय चिकटून घ्यायला किती उशीर लागतोय भाऊ. होय नाही लागत. अरे 10 मिनिटाचं काम 2 तास झालं तरी कृष्ण परमात्मा आला नाही. आणि मग मात्र यशोदा मायेनं आतून आवाज दिला, कृष्ण आवाज दिला. म्हणजे तुम्ही नाही बरं का, ती बी हसतंय चांगलं. झालंय का नाही ना. हा नाहीतर मग घरच्यांनी आवाज दिला असता. तिकडून आवाज दिला आणि कृष्ण परमात्मा देहबान अवस्थेतून खऱ्या अर्थानं लक्षात आलं, आपल्याला आईनं काम सांगितलेलं होतं दूध आणण्याकरता. मग तिथून मात्र राधा पुढे गेली आणि कृष्ण परमात्मा ज्या कामासाठी पाठवलं होतं गायच्या गोट्यामध्ये गेला आणि कानावरती शब्द पडला, लग बघीनं कृष्ण परमात्मा गायच्या खाली बसायच्या ऐवजी बैलाच्या खाली बसला. कोण 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 दे अख्ख्या जगाचा बाप त्याला म्हणतात. ही सगळं आपल्याला ज्याने तयार केलंय तो बाप कशाच्या खाली बसला. गायच्या खाली बसायच्या ऐवजी बैलाच्या खाली बसला. कृष्ण परमात्मा गायच्या खाली बसायच्या ऐवजी बैलाच्या खाली बसला आणि धार काढली. कुणी देवानं. उद्या कुणी प्रयोग करू नका. आपण कृष्ण नाही, बच्चाल
तर ऍडमिट करायला लागेल बुईट्या बिट्याच्यात कुठंतरी. प्रयत्न करू नका. इथपर्यंत मुद्दा स्थगित राहू द्या. तो देव आहे. मी मगाशी मुद्दा सांगितला, अरे देवाच्या हातामध्ये सगळं जग चालवण्याची ताकद आहे. त्याला काय गाय काय आणि बैल काय. इथपर्यंत मुद्दा स्थगित राहू द्या. इकडं चला. जगद्गुरु तुकोबराय सदेह वैकुंठाला गेलेले आहेत. झालं माझा टायमिंग. वैकुंठाला गेल्यानंतर जी आपली मुलगी होती भागीरथी, या भागीरथीने टाहो फोडला. बाबा गेले कवन्या गोल गावा. भागीरथी खरी. भागीरथीनं टाहो ठरला, व्रत धारण केलं आणि अन्न पाणी प्राशन करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि आता मात्र तिथून अनुष्ठान धरलं. अरे कोण जरी असला जगाच्या पाठीवरती, आपल्या मुलीने जर अन्न पाणी जर सोडून दिलं तर त्या बापाला गात जाणार नाही. पण सदैव जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले. महाराजांना दया आली. भागीरथी करता जिने अनुष्ठान सोडलेलं आहे, पाणी सोडून दिलेलं आहे पिण्याचं, आणि मग मात्र माझे जगद्गुरु तुकोबराय परत वैकुंठाहून खाली आली. पहिला मुद्दा भागीरथी करता. भागीरथी करता खाली आले. भागीरथीला आनंद झाला. साष्टांग दंडवत घातला भागीरथीनं. दर्शन घेतलं. बाबांना पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर आनंद झाला. गगनामध्ये आनंद मावेना. आणि मग त्या भागीरथीनं मात्र आपल्या बाबांना काहीतरी खाऊ घालावं, पिऊ घालावं म्हणून याच्याकरता माझ्या माता मावल्या तिनं शॉर्ट बट स्वीट पदार्थ केला. त्याला काय म्हणतात? शेवया. केले ते का नाही त्या कधी घरी खाल्ले ते का? पण नका का खायना, निदान घरच्याला तरी घाला. शॉर्ट बट स्वीट म्हणायचं त्याला. कमी वेळामध्ये लगेच ऍटम होणारा. पण ती ऍटम बी इतका किचकट आहे, करायला वेळ लागत नाही पण खायला लय बेकारी. ती उचलायचं चमच्यानं बरं का महाराज. बघा खाल्लंय ना, नसला खाल्ला तर उद्या घरच्यांना सांगा. एक नंबर त्या दिवशी पंगत जाईल. ती ऍटम असा आहे, लगेच होतोय, पण ती जर उचलाय गेलं तर नीट चमच्यामध्ये नीटकं बसत नाही. बरं चमच्यामध्ये जेवढं बसलंय, जेवढा चमच्यामध्ये बसलाय तेवढा आत सुद्धा जात नाही जीशिपीनं. बर जेवढा आत घातलाय ती धड गिळायला बी अक्क येत नाही, धड तोंडात बाहेर काढा येत नाही. इतका चांगला ऍटम केला भागीरथीनं. केला तो शेवयाचा भात. पण भात करत असताना भागीरथीच्या लक्षामध्ये आलं, अरे याच्यावरती दूध घातलं पाहिजे. आणि दूध बघितलं तर घरामध्ये टिपका सुद्धा दुधाचा नाही. म्हणून ती बाहेर आणण्याकरता कुणाकडे तरी गेली. पण जात असताना तुकोबरांच्या लक्षामध्ये आलं, अरे भागीरथी काहीतरी गडबड झालेली दिसते. भागीरथीला विचारलं काय झालं? भागीरथी म्हणली शेवयाचा भात केलाय पण त्याच्यावरती दूध मात्र शिल्लक नाही. मी शेजारणीकडे उसना आणाय जाते आणि गेलं पाहिजे आणि दिलं पाहिजे. अजून तरी खेड्यापाड्यामध्ये चांगली गोष्ट आहे बरं का. शेजा पाजारी गावातली माणसं मान मानतो चांगला आहे. शहरासारख्या ठिकाणी 20 वर्ष राहतात पण 20 वर्ष शेजारी कोण आहे अजून याचा तपास लागत नाही. माणुसकी सोडून दिली शहरासारख्या ठिकाणी. आणि मग मात्र तुकोबरांच्या लक्षामध्ये आलं. तुकोबराय म्हणला, अगं भागीरथी राहू दे, इकडं दे भांड. कोण? जे सदैव वैकुंठाहून खाली आले जगद्गुरु तुकोबराय. हातामध्ये भांड घेतलं आणि गेले मंदिरामध्ये. येलेश्वराचं मंदिर होतं. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे दूध नंदीचे जगद्गुरु तुकोबराय इकडं तिकडं कुणाच्या घरी गेले नाहीत. का गेले नाहीत? कारण भजनाची ताकद अशी होती की कुणाकडे गेल्यानंतर देतील न देतील हा विषय वेगळा. अरे पण ज्याचं नामचिंतन घेतल्यानंतर ज्याच्या ठिकाणी कोणतंच कामच शिल्लक राहत नाही, तुकोबरायांना माहित होतं. इकडं तिकडं जाण्यापेक्षा थेट देव मंदिरामध्ये गेले. येलेश्वराचं मंदिर होतं. दर्शन घेतलं महादेवाच्या पिंडीचं. आणि जो समोर जो नंदी होता, दगडाचा नंदी होता, त्या दगडाच्या नंदीवरती थाप टाकली. जशी थाप टाकली दुसऱ्या मिनिटाला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी नंदीच्या अंगातून दूध काढलं. दादा नो प्रश्न तुम्हाला विचारतोय. कृष्ण परमात्म्यानं सुद्धा दूध काढलं आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा दूध काढलं. कृष्ण परमात्म्यानं दूध काढलं. कुणाचं? बैलाचं दूध काढलं. पण जिवंत का मेलेल्या?
जिवंत बैलाचं कृष्ण परमात्म्यानं देवानं दूध काढलं, पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायनं दगडाच्या नंदीतून दूध काढलं. म्हणून तर या जगाच्या पाठीवर देवापेक्षा काकणभर संत श्रेष्ठ आहेत. म्हणून संतादी देवा मग हातीमणी आणि उभा हातीमणी आणि सुंदर प्रमाण आहे. किंवा संत देवापेक्षा काकणभर श्रेष्ठ आहेत. म्हणून जगाच्या पाठीवरती संत हे श्रेष्ठ आहेत. इथं एक मुद्दा असा आहे, फक्त याचं गोड चिंतन करतो, अगदी 2 मिनिटांमध्ये सेवेला पूर्ण विराम देतो. तुम्ही म्हणताल महाराज भगवान दत्तात्रयांचा उत्सव आहे, तुम्ही संतांचं श्रेष्ठत्व सांगताय, म्हणजे देवाला कमी लेखताय का? अजिबात नाही, देवाला अजिबात कमी लेखत नाही. मग संत श्रेष्ठ सांगताय तुम्ही कसं? कारण देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अरे ज्यांना तुम्ही देव म्हणता तेच माझे संत आहेत, आणि ज्यांना तुम्ही संत म्हणता तेच देव आहेत. म्हणून एक मुद्दा असा आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अरे महाविष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानोबर आहे, सखा माझा ज्ञानेश्वर. पण रामेश्वर भट्टांना विचारा जगद्गुरु तुकोबराय कोण आहेत? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू. अरे जे भगवान विष्णू आहेत तेच जगद्गुरु तुकोबर आहेत, जे जगद्गुरु तुकोबर आहेत तेच ज्ञानोबर आहेत, जे ज्ञानोबर आहेत तेच महाविष्णूचा अवतार आहेत. म्हणजे जर संतांची जरी सेवा केली तरी देवाची सेवा आहे, देवाची सेवा केली तरी संतांची सेवा आहे. म्हणून एकदा त्या देवाचं भजन करा. विठोबा रखुमा जय जय विठोबा अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी तैसी संत जगी क्रिया करून दावी त्यांगी. आतापर्यंत आपण दुसऱ्या चरणाचं आपण चिंतन केलंय. मी मगाशी सांगून गेलोय की जे पद महत्वाचं आहे, या जगामध्ये संत श्रेष्ठ आहेत, त्याच्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी 3 दृष्टांत दिले आहेत. त्याच्यामधला पहिला दृष्टांत महाराज म्हणतात, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. अर्भक आणि पंते म्हणजे गुरुजी जसे मुलाला शिकवतात, गुरुजी जसे मुलाला शिकवतात कशा पद्धतीनं बघा, मी सांगितलंय जगाच्या पाठीवरती मुलाला जर 0 काढा येत नसेल तर गुरुजी म्हणतात असा 0 काढ, 1 काढा येत नसेल तर गुरुजी म्हणतात असा भोपळा काढ, त्याला फक्त 1 रेघ वड झाला 1. नंतर त्या मुलाच्या लक्षामध्ये येत नाही 2 कसा काढायचा, गुरुजी म्हणतात 2 0 दी, डावीकडून ते दोन्ही 1 0 दी, खालून अर्धा 0 पुसायचा, खालनं 1 रेष ओढायची, झाला 2. 3 कसा काढायचा, 2 0 काढायचे, त्यातून दोन्ही 0 डाव्या साईडनं पुसायचे, झाला 3. जसं हे क्रिया करून गुरुजी शिकवतात, हे क्रिया करून गुरुजी शिकवतात, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. म्हणून एक वाक्य सांगतो, या जगाच्या पाठीवरती जर गुरुजी आणि शिष्य जर पाहायचं म्हटलं तर जगामध्ये अशी संस्था आहे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, की ज्या संस्थेमध्ये शिकवण्याकरता शिक्षकाला पगार नाही आणि शिकण्याकरता विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारची फी नाही, फक्त तिथं गुरु आणि शिष्याचं नातं कळत असतं. म्हणून एक वाक्य सांगून जातो, परभणीकडे गुरुजी होऊन गेले आणि ते परभणीकडे गुरुजी महाराज सांगायचे. परभणीकडे गुरुजी अतिशय हुशार, आणि त्या कालखंडामध्ये एक श्रीमंत व्यापारी त्यांच्याकडे आला, आणि तो श्रीमंत व्यापाऱ्याची इच्छा होती की माझ्या मुलाला गुरुजींनी शिक्षण द्यावं. तो असणारा व्यापारी गेला आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी माझ्या मुलाला शिकवण्याकरता तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. गुरुजींनी सांगितलं जमणार नाही, तुमच्या मुलाला शिक्षण घ्यायचं असेल तर या शाळेमध्ये, या पाठशाळेमध्ये यावं लागेल. त्यावेळेस तो श्रीमंतांनी सांगितलं, बऱ्याच वेळेला गुरुजींनी ऐकलं नाही. शेवटी श्रीमंतांना आपल्या गाडीतील बॅग घेतली, कसली मोकळी बॅग नाही, पैसे भरून बॅग आणली, आणि बॅग आणून गुरुजींपुढे आला, आणि गुरुजींपुढे येऊन म्हटला, गुरुजी शेवटचं वाक्य सांगतो,
तुम्हाला माझ्या मुलाला घरी येण्याकरता ही बॅग भरून तुम्हाला पैसे देतो, पण माझ्या मुलाला शिकवण्याकरता तुम्ही माझ्या घरी आलं पाहिजे. बॅग भरून पैसे देणारा मनुष्य जगाच्या पाठीवरती तुम्हाला मिळणार नाही. अरे ते परभणीकर गुरुजी होते, ते परभणीकर गुरुजी होते. तो असणारा श्रीमंत मनुष्य म्हणला, या जगाच्या पाठीवर बॅग भरून पैसे देणारा जगाच्या पाठीवर तुम्हाला श्रीमंत मनुष्य मिळणार नाही. गुरुजींनी त्याला वाक्य सांगितलं, अरे या जगाच्या पाठीवर या बॅगेवर लात मारणारा दुसरा गुरुजी मिळणार नाही. याला म्हणायचा गुरु आणि याला म्हणायचा शिष्य. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. जगद्गुरु तुकोबरांनी तिसरा दृष्टांत दिला. बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. वेळेच्या अभावी जशी आई आपल्या मुलांवरती संस्कार करते, परंतु संस्कार करत असताना अरे लहान मुलाला कितीही शिकवलं, त्याला सांगितलं ना माती खाऊ नको, ती खाणार. त्याला सांगितलं कीर्तन चालू आहे, ओरडू नको, ती ओरडणार. पण या सगळ्या गोष्टी करत असताना जशी मुलगा करेल तशा पद्धतीनं आई सुद्धा जरी मोठी असली तरी सुद्धा आई मात्र त्याप्रमाणे क्रिया करत असते. आणि मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, महाराज आपला जर उद्धार व्हायचा असा वाटत असेल तर आपण जरी पाण्याचं जरी स्वरूप तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. तैसे संत जगे क्रिया करून दाविती अंगी. जगद्गुरु तुकोबराय शेवटचा दृष्टांत देतात. झाली माझी सेवा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपल्याला पहिलं तीराला जाण्याकरता जरी पाण्यातून प्रवास असला तरी जशी होडी पाण्यावरती असते, होडीमध्ये जर पाणी असेल तर आपल्याला तो प्रवास करता येणार नाही. जशी होडी आहे पण होडीच्या आतमध्ये पाणी चालत नाही, तसे संत महात्मे या जगामध्ये अवतीर्ण होतात, या संसार करतात, पण संसारातलं आपलं चित्त मात्र संसारामध्ये ठेवत नाहीत. आपलं चित्त मात्र परमार्थावरती देवावरती ठेवतात. म्हणून जगामध्ये तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. फक्त एक मुद्दा सांगतो, शेवटला पूर्ण विराम देतो. जगाच्या पाठीवरती सांगणारे भरपूर आहेत. ऐका, जगाच्या पाठीवरती सांगणारे भरपूर आहेत, पण क्रिया करून दाखवणारे फक्त जगाच्या पाठीवरती संत आहेत. बघा, यूट्यूब गुगल जर आपण उघडलं, एखाद्या माता माऊलीला स्वयंपाक करता येत नाही पुरणपोळ्याचा, आणि ती करत असताना ती पाहिल की पुरणपोळ्याचा स्वयंपाक कसा करायचा. माझ्या नव्या असणाऱ्या माता माऊली, जुन्या असणाऱ्यांना कळतं की कणकीमध्ये पुरण टाकायचंय, पण नव्यांना हीच कळत नाही कणकीमध्ये पुरण टाकायचं का पूर्णामध्ये कणिक टाकायची. मला वाटतं पूर्णामध्ये कणिक टाकल्यावर महाराज 8 का 10 दिवसांनी आपण पुरणपोळ्या स्वयंपाक खाऊ, होऊ शकणार नाही. ते असणारा गुगल आहे, युट्यूब आहे, ते तुम्हाला सांगल की तुमचं जर डोकं दुखत असेल तर तुम्ही जर दक्षिण दिशेला जर डोकं करून झोपत असाल तर तुम्ही उत्तर दिशेला डोकं करून झोपा. सांगणारे भरपूर आहेत, पण क्रिया करून दाखवणारे जगामध्ये फक्त संत आहेत. म्हणून संताचं अनुकरण करा, देवाचं अनुकरण करा. फक्त शेवटी एक वाक्य सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. का जगामध्ये संत श्रेष्ठ आहेत? कारण एक वेळ आपल्या अंगावरील कपडे आपण शिवले तर कालांतरानं फाटतील. नीट वाक्य आहे का? अंगावरील कपडे शिवले तर काही दिवसानंतर, काही कालांतरानंतर कपडे फाटतील. पण आपण जर चांगला विचार नाही केला तर अख्ख्या आयुष्याच्या आपल्या चिंध्या झाल्याशिवाय राहणार नाही. अख्ख्या आयुष्याच्या चिंध्या झाल्याशिवाय राहणार नाही. का? कारण संतांची वचनं अशी आहेत, जर संतांच्या वचनानं जर आपण गेला, अनुभवानं जर गेला तर नक्की आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये संत भेटले त्याच्या जीवनामध्ये देव भेटला. ज्याच्या जीवनामध्ये देव भेटला परत या मृत्यू लोकामध्ये येण्याचं कारण नाही. म्हणून सर्वांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो, आपल्या जीवनामध्ये जेवढा द्यायचा आहे तेवढा वेळ देवापाशी द्या, जेवढा द्यायचा वेळ तेवढा संतांपाशी द्या, आणि जेवढा वेळ द्यायचा आहे तेवढे जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत त्या आई वडिलांच्या सेवेमध्ये घालवा, या समाजाची सेवा करा. एवढी हात जोडून विनंती करतो आणि इथंच या सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल